मुंबईचा महापौर कोण होणार? एक वाक्य, फक्त एक वाक्य, आणि मुंबईच्या राजकारणात प्रचंड भूकंप झाला. उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा असं म्हटलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री, भाजप, शिंदेसेना सगळ्यांची चाल बदलली. पण खरा प्रश्न आहे, हे वक्तव्य भावनिक होतं की मास्टर स्ट्रोक? आजच्या व्हिडिओत आपण मुंबई महापौर पदामागचं पूर्ण गणित समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे कोण जिंकणार आणि कोण किंगमेकर ठरणार. सगळं सुरू झालं उद्धव ठाकरेंच्या एका सूचक वक्तव्यापासून. त्यांनी म्हटलं, देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा होईल. हे वक्तव्य साधं नव्हतं, कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका. बजेट हजारो कोटींचं, आणि महापौरपद म्हणजे फक्त खुर्ची नाही तर राजकीय ताकद. या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही लगेच प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट सांगितलं, महापौर हा महायुतीचाच होईल. म्हणजेच उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती अशी थेट लढाई उघड झाली. आता थोडं गणित समजून घेऊया. मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 जागा असतात. सत्तेसाठी लागतात 114 नगरसेवक. मागच्या निवडणुकीत काय झालं होतं? भाजप सर्वात मोठा पक्ष, शिवसेना तेव्हाची अविभाजित दुसऱ्या क्रमांकावर. पण आता चित्र पूर्ण बदललंय. शिवसेना 2 गटात विभागली, भाजप स्वतंत्रपणे मोठा खेळाडू आणि शिंदेसेना किंगमेकरच्या भूमिकेत. आणि इथेच खरी खेळी सुरू होते. शिंदेसेनेला आज किंगमेकर का म्हटलं जातं? कारण आकडेमोड स्पष्ट आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे, पण 114चा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना शिंदेसेनेची गरज आहे. म्हणजेच भाजपला सत्ता हवी असेल तर शिंदेसेनेला महत्त्व द्यावंच लागणार. म्हणूनच शिंदेसेनेचं महापौर पदावर लक्ष असणं स्वाभाविक आहे. पण भाजप इतकं सहज महापौरपद सोडेल का? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य भावनिक होतं का? कारण हे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि मुंबई ही शिवसेनेची कर्मभूमी. मुंबईचा महापौर शिवसेनेचाच. ही केवळ राजकीय भूमिका नाही, तर ती ओळखीची, अस्तित्वाची लढाई आहे. पण यामागे रणनीतीही आहे. शिवसेना कार्यकर्त्यांना भावनिक एकजूट. मुंबईत शिवसेना अजून जिवंत आहे हा संदेश. भाजप शिंदेसेनेमध्ये दबाव. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महापौर निवड प्रक्रिया लांबण्याची शक्यता. कारण महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झालेलं नाही आणि हे जाहीर व्हायला साधारण 15 दिवस लागू शकतात. या काळात काय होणार? मोठ्या प्रमाणात लॉबिंग, दबावतंत्र, फोडाफोडीची शक्यता. म्हणजेच निवडणूक जरी झाली तरी सत्तेचा खेळ पडद्यामागे रंगणार. आता प्रश्न, पुढे नेमकं काय होऊ शकतं? 3 शक्यता आहेत. सिनारिओ 1, भाजप आणि शिंदेसेना बरोबर महापौर महायुतीचा, सर्वात मजबूत शक्यता. सिनारिओ 2, शिंदेसेना दबाव टाकून महापौरपद मिळवते आणि भाजप बॅकफूटवर जातो. सिनारिओ 3, राजकीय कोंडी वाढते आणि महापौर निवड लांबते. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, मुंबईचा महापौर हा फक्त महापौर राहिलेला नाही, तो 2026च्या महाराष्ट्र राजकारणाचा ट्रेलर आहे. उद्धव ठाकरे अस्तित्वाची लढाई लढत आहेत, भाजप ताकद दाखवू इच्छिते आहे आणि शिंदेसेना किंगमेकर बनून खेळ बदलत आहे. तुमच्या मते मुंबईचा पुढचा महापौर कोणाचा असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनल सबस्क्राईब करा.